वसई विरार में ठोस कचरा परियोजना में 64 करोड़ रुपए से अधिक का घोटाला होने का आरोप भाजपा ने लगाया है। इस मामले में ठेकेदार, सलाहकार और संबंधित महानगरपालिका अधिकारियों पर तुरंत केस दर्ज किया जाए, ऐसी मांग विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल ने बुधवार को प्रेस कॉन्फ्रेंस में की। वसई विरार महानगरपालिका ने 2023 में 13 लाख टन पुराने कचरे पर प्रक्रिया करने का काम साई यूटिलिटी कॉन्ट्रैक्टर प्राइवेट लिमिटेड को दिया था। इस काम में ठेकेदार ने कचरे का झूठा आंकड़ा दिखाकर करीब 39 करोड़ रुपए के फर्जी बिल निकाले और अन्य वाहनों से 27 टन माल धुलाई के झूठे सर्टिफिकेट पेश किए, ऐसा आरोप भाजपा ने लगाया है। ठेकेदार ने एमआरएफ प्रोजेक्ट के नाम पर करीब 17,000 ब्रास पत्थर का उत्खनन कर उसकी अवैध बिक्री करने का आरोप भी भाजपा ने लगाया है। इन सभी मामलों का फॉरेंसिक ऑडिट कर फर्जी भुगतान की रकम वसूल की जाए और संबंधित लोगों पर भारतीय न्याय संहिता और भ्रष्टाचार निवारण कानून के तहत एफआईआर दर्ज की जाए, ऐसी मांग भाजपा ने की है। मध्ये सुद्धा साई युटिलिटीने कुठलंही काम न करता एका बाजूला नैसर्गिकरित्या जो कचऱ्याचे डोंगर खाली बसले त्याचंही बिल काढलं गेलं, दुसऱ्या बाजूला सिमेंट कंपन्यांना आरडीएफ पुरवल्याचं दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात सिमेंट कंपन्यांना आरडीएफ पुरवलं गेलं नाही आणि दुचाकी वाहनं, चारचाकी वाहनं अशी वाहनांचे नंबर टाकून बिलं बनवली गेली आणि ज्याच्यामध्ये 26 मेट्रिक टन कचरा म्हणजे आरडीएफ म्हणजे जे प्लास्टिक आहे ते वाहन केलं, म्हणजे एक तर चंद्रपूरला आणि दुसरं राजस्थान जयपूरला दोन्ही ठिकाणी पाठवल्याचं दाखवलं गेलं। ही सगळी वाहनं सुद्धा 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत ज्याच्यामध्ये हे जाऊ शकत नाही। तिसऱ्या बाजूला ज्या सिमेंट कंपन्यांकडून कन्फर्मेशन घेतलं हे मटेरियल मिळाल्याचं ते ईमेल आयडी सुद्धा बोगस आहेत, हे सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामुळे याच्यामध्ये साई युटिलिटी कंपनीसोबत टंडन अर्बन सोल्युशन जी कन्सल्टंट कंपनी आहे आणि त्याच्यासोबत महापालिकेचे अधिकारी या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि गुन्हेही दाखल व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीची मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे। सायंटिफिक लँड फिलिंग प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। सीएजीच्या ऑडिटचा अहवाल येऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही। त्यामुळे या सगळ्यांमध्ये ठेकेदारासोबतच कन्सल्टंट टंडन अर्बन सोल्युशन आणि त्या वेळचे संबंधित अधिकारी हे जबाबदार आहेत। जवळपास 24.64 प्लस 39 आणि दगड आणि याचं जे एमपीसीबीचे दंड आहेत हे सगळे मिळून 79 कोटी रुपये हे वसई विरारच्या जनतेच्या करातले पैसे हे अशा पद्धतीने वाया गेलेले आहेत। त्याच्यामध्ये मोठा अपहार झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन अँटी करप्शनच्या मार्फत चौकशी व्हावी असं पत्र दिले।